नमस्कार स्वामी भक्त हो. लेख स्वामींची या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत. स्वामी भक्त हो, तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि माझे व्हिडिओ इतर दत्तभक्तांना, स्वामी भक्तांना शेअर करा. धन्यवाद. श्री दत्तप्रबोध कथासार अध्याय 10. श्री गुरुदेव दत्त. त्रेतायुगात सहस्रार्जुन नावाचा एक महाबलाढ्य असा राजा होऊन गेला. तो दत्तात्रेयाची मनोभावे सेवा करीत असे. त्याची भावभक्ती पाहून दत्तात्रेय यास प्रसन्न झाला व त्यास विद्या व पराक्रम देता झाला. सहस्रार्जुनाने आपल्या पराक्रमाने पृथ्वीवरील सर्व राज्ये जिंकून आपल्या अंकित केले. त्याने आपल्या पराक्रमाने सर्व लोकांना जर्जर केले. त्यामुळे सर्व प्रजा व राजे त्याला भिवू लागले. तो सर्वांना नाना तऱ्हेने पीडा देऊ लागला. हे पाहून देवांना व विष्णूला चिंता वाटू लागली. सर्व प्रजेला सहस्रार्जुनाचे छळापासून वाचवण्यासाठी अतिकोपिष्ट जमदाग्नी ऋषीच्या परमसुशील अंबिका नावाच्या सुशील पत्नीचे पोटी अवतार घेतला. त्याचे नाव त्यांनी परशुराम असे ठेवले. तो मोठा झाल्यावर त्याचे मौजी बंधन केले व तो वेदविद्या व अस्त्रविद्या शिकू लागला. त्याचे अस्त्रविद्येमध्ये पारंगतता पाहून त्यास शंकर प्रसन्न झाला व त्याने त्यास धनुर्विद्या शिकवली. ती पूर्ण शिकवून झाल्यावर शंकराने त्यास अभयवर दिला. भेट म्हणून एक धनुष्य व परशु दिला व गंगाधर त्यास म्हणाले, याने तुला कधीही अपयश येणार नाही. तू सदा विजयी होशील. ज्यासाठी तू अवतार घेतला आहेस त्या सहस्रार्जुनाबरोबरच याने युद्ध कर व त्याचा नाश कर. एवढे सांगून शंकर कैलासास निघून गेले. नंतर परशुरामाने मातेची बाजू घेऊन क्षत्रियाबरोबर युद्ध करू लागला व त्याने त्यांचा संहार केला. त्याचा पराक्रम पाहून सर्व राजे चळाचळा कापू लागले. सहस्रार्जुनाने परशुरामाचा पराक्रम ऐकून तो त्याचबरोबर युद्ध करण्यास आला. त्या दोघांचे गाठ पडल्यावर परशुरामाने आपले धनुष्य सज्ज करून त्यावर बाण सोडले. ते पाहून सहस्रार्जुनाने शंकर धनुष्यातून त्याच्यावर बाणाचा वर्षाव करण्यासाठी सुरुवात केली. एकमेकांची शस्त्रे एकमेकांवर आदळू लागली. घनघोर युद्ध सुरू झाले. परशुरामाने सहस्रार्जुनाच्या सैन्याचा संहार केला. त्याचा रथ, घोडे याचा नाश केला व सारथ्याचे शिर उडवले. हे पाहून सहस्रार्जुनाने रागाने दुसऱ्या रथावर बसून परशुरामावर चाल केली. त्याने त्याच्या रथाचा नाश केला व सारथी घोडे यास यमसदनास पाठवले. रामाने परत अचूक संधान करून सहस्रार्जुनाचा रथ तोडला. याप्रमाणे तो जो सहस्रार्जुन नवीन नवीन रथात बसत जाई तो ते सर्व रथ परशुराम तोडून देई. मग दोघांनी जमिनीवर उभे राहून एकमेकाशी युद्ध करण्यास सुरुवात केली. रामाने त्यास बाण मारावे परंतु एकही बाण त्याला रुतत नसे व परशुने वार करावा तर त्याचा एक केसही त्याने तुटत नसे. हे पाहून रामाला फारच आश्चर्य वाटले व तो कैलासात शंकराकडे आला व त्याने शंकराच्या पायावर परशु व धनुष्य ठेवून त्यांना म्हणाला, आपण दिलेल्या या प्रसादाची धार सहस्रार्जुनासमोर बोथट झाली आहे. माझा पराक्रम त्याच्यापुढे काहीच चालत नाही. तर आता काय करावे ते सांगा. यामुळे तुम्हाला व मला कमीपणा आला आहे. हे ऐकून शंकर ताबडतोब सहस्रार्जुनाकडे आले. त्यांना पाहून सहस्रार्जुनाने त्याच्या पायावर डोके ठेवले. शंकर त्यास म्हणाले, तुला शस्त्र का लागत नाही याचे रहस्य मला सांग. त्यावर अर्जुनाने त्यांना हात जोडले व म्हणाला, तुम्ही माझे मर्म मला विचारित आहात तर ते मी तुम्हाला सांगतो. अनुसयाचा सुपुत्र जो दत्त आहे तो माझा गुरु आहे. त्याने मला कृपावंत होऊन अभेद कवच दिली आहे. त्यामुळे मला शस्त्रे लागत नाहीत. माझा गुरु दत्तात्रेय हा तुमचाच अवतार आहे. असे असताना तुम्हाला कमीपणा कसा येईल. हे ऐकून शंकर रामाला म्हणाले, याचे वर्म खरेच आहे. दत्ताने याला वर दिला आहे तरी याचा पराभव या जगतात कोणी करू शकणार नाही. त्यावर राम शंकरास म्हणाला, तुम्ही या विश्वातील सर्व रहस्य जाणता तरी काही उपाय सुचवावा. शंकर अर्जुनास म्हणाले, तुला दत्तात्रयाचा अभयवर मिळाला आहे. त्याने ते सर्व जग जिंकून व राज्य व वैभव भोगले तरी आता शास्त्रवचनाप्रमाणे आपल्या वयाची मर्यादा ओलांडून या संसारात गुरफटून का राहावे. शिवाचे मनातील भाव ओळखून अर्जुनाने शिवाची अत्यंत स्तुती केली व तो त्यांना म्हणाला, हे देवा, मी तुझी आज्ञा कधीही मोडणार नाही. तुम्ही मला आपले पदावर स्थान द्या. यामुळे श्री दत्तात्रेयाने प्रसाद म्हणून दिलेल्या या कवचाचा अवमान होणार नाही. अर्जुनाचे हे भाषण ऐकून शिवाला आनंद झाला व तो त्याला म्हणाला, तुझी जशी इच्छा असेल ती पूर्ण होईल. तू माझ्या गुरुचे नामस्मरण कर. त्याप्रमाणे अर्जुनाने
आपल्या गुरुचे नामस्मरण करण्यास सुरुवात केली व शिवाचे मनातील भाव ओळखून अर्जुनाने शिवाची अत्यंत स्तुती केली व तो त्यांना म्हणाला, हे देवा, मी तुझी आज्ञा कधीही मोडणार नाही. तुम्ही मला आपले पदावर स्थान द्या. अर्जुनाचे हे भाषण ऐकून शिवाला आनंद झाला व त्याला म्हणाला, तुझी इच्छा पूर्ण होईल. त्याप्रमाणे अर्जुनाने आपल्या गुरुचे ध्यान करण्यास सुरुवात केली व नंतर त्याची देहभावना हरपली. अध्याय 10 समाप्त. श्री गुरुदेव दत्त.